नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत होतात। अगदी सुरुवातीला ही केले तर परफेक्ट जमतात। सुरुवातीला बघा, मी इथं 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेला आहे। फॅनच्याच हवेमध्ये वाळवायचा आहे। एक 4-5 तास वाळल्यानंतर मिक्सर जारमध्ये आता वाटून घेणार आहे। गिरणीवरून पण दळून आणू शकता। मी इथं मिक्सर जारमध्ये बघा असं छान मस्त बारीक पीठ करून घेतलेलं आहे तांदळाचं। हे इंद्रायणी तांदूळ आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। आता एक नारळ घेतलेला आहे, हे नारळ फोडून घेणार आहे मी। आता फोडून घेऊन त्याचा किस करून घ्यायचा आहे। बघा पाणी किती एवढं मोठं निघत आहे त्यामध्ये। पांढरा शुभ्र नारळ आहे। आता हे नारळ आपल्याला वरची कवटी काढून टाकायची आहे आणि खोबरं काढून घ्यायचं आहे। छान असं खोबरं खिसून घ्यायचं आहे। इथं मी छान असं खोबरं बारीक खिसून घेणार आहे। बारीक खिसणी वापरायची आहे। या पद्धतीने बारीक खिसून घेतल्यानंतर आता आपल्याला बघा एवढा खिस झालेला आहे। आता याला गॅसवर परतून घेऊ। गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चमचा तूप घालायचा आहे आणि या कढईमध्ये आता आपल्याला खोबऱ्याचा किस छान परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने बघा छान असं थोडंसं भाजल्यानंतर लगेचच तुपामध्ये भाजल्यानंतर आपल्याला छान असं यामध्ये 1.5 वाटी खोबऱ्याचा किस आहे, यासाठी 1/4 वाटी गूळ घालायचा आहे। बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ। 1-2 मिनिटं आपल्याला कढईमध्ये खोबऱ्याचा खिस हा परतून घ्यायचा आहे। आता 1/4 वाटी गूळ मी घालणार आहे यामध्ये आणि छान असं मिक्स करून परतवत राहायचं आहे। बघा या पद्धतीने छान कलर येतो। आता थोडंसं शिजत आल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे। यामध्ये काजू बदामाचे काप पण घालू शकता, बारीक चिरून घालायचं। मी इथं घातलेलं नाही, इलायचीची पूडच घातलेली आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। का मेल्ट झाल्यानंतर आपल्याला जास्त याला शिजवत बसायचं नाही। गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली उतरून ठेवायची आहे थंड होण्यासाठी। आता दुसऱ्या कढईमध्ये मी 1 फुलपात्र भरून पाणी घेतलेलं आहे आणि 1 फुलपात्र दूध घ्यायचं आहे। जेवढं पीठ आहे तांदळाचं तेवढंच पाणी आणि दूध घ्यायचं। 2 वाट्या म्हणजे 2 फुलपात्र इथं तांदळाचं पीठ झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर हे पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि बेलण्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे। छान असं हलवत राहायचं आहे आणि लगेचच यावर ताट झाकायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला छान असं वाफू द्यायचं आहे ही उकड। आता 20 मिनिटानंतर बघा छान असं पीठ आपलं वाफवलं गेलेलं आहे, छान मस्त झालेलं आहे बघा। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊन पोटॅटो मॅशरने छान असं मॅश करून घ्यायचं आहे, कारण गरम लागतं हाताला। थोडंसं हाताला सोसवेल असं होईपर्यंत मॅश करून घ्यायचं आहे पोटॅटो मॅशरनी। बघा या पद्धतीने थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की मग थोडंसं तुपाचा हात घेऊन छान असं पीठ हे मळून घ्यायचं आहे तांदूळाचं। थोडं तूप लावायचं आणि मऊसूत गोळा असा मळून घ्यायचा आहे।
आता मळून घेतल्यानंतर आपण लगेचच मोदक करायला घेणार आहोत। छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावर असं गोल गोल करून घ्यायचा आणि आता आपल्याला याची पारी करायची आहे। बेलण्याने लाटून सुद्धा पोळपाटावर ही पारी बनवू शकता। मी इथे हातानेच अशी चपटी केलेली आहे। छान अशी पारी केल्यानंतर आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा मस्त पारी झालेली आहे। आता पुढचं बोट मध्ये ठेवायचं आणि मागच्या 2 बोटांनी छान असं पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत पारीच्या। बघा या पद्धतीने अगदी खालपर्यंत पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या पाकळ्या होतील तेवढ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी सोपं आहे, अवघड नाही। बघा पाकळ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि पाडून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण घालायचं आहे। बघा मस्त झालेली आहे पारी। आता सारण घालून या पाकळ्या ज्या आपण पाडून घेतल्या होत्या त्या पाकळ्या एका बाजूने असं करून घ्यायच्या एका साइडला आणि जवळ जवळ करीत छान असं मोदक तयार करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने अगदी सोपी आहे पद्धत। छान असा मोदक तयार होतो, पांढरा शुभ्र। बघा किती मस्त झालेला आहे आणि थोडासा बसकाव जर वाटला तर असा हाताने फिरून घ्यायचं, छान होतो मोदक। बघा मस्त झालेला आहे पांढरा शुभ्र मोदक। कळ्या पण छान बसलेल्या आहेत। बघा आता आणखीन एक मी मोदक करून दाखवते। छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा। तांदूळ बघा कोणताही वापरू शकता। मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे। बासमती तांदूळ वापरला तर अगदी छान वास छान येतो, मस्त लागतात मोदक। आता ही बघा मी पारी करून घेतलेली आहे आणि पारी करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्या छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत पाकळ्या। मधलं बोट वरचं बोट मध्ये घालायचं आणि छान मागच्या 2 बोटांनी असं चिमटा घेऊन छान पाकळी तयार करून घ्यायची। आता यामध्ये सारण घालायचं आणि मोदक जवळजवळ करीत पाकळ्या एका साइडला करून घ्यायच्या आणि मस्त असा मोदक तयार करून घ्यायचा। बघा या पद्धतीने बघा तयार केलेला आहे मी मोदक। थोडंसं उरलं तर पिठाचा टोक काढून घ्यायचा। बघा मस्त झालेला आहे मोदक, छान झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आणि तयार करून घेतल्यानंतर आपल्याला आता वाफवून घ्यायचा आहे। आता सर्व असेच मोदक मी वाफवून घेणार आहे तयार करून। आता बघा वाफवून घेतलेले आहेत। एक 15 मिनिटं आपल्याला छान असं कढईमध्ये पाणी घालून त्यावर चाळणी ठेवायची आणि मोदक वाफवून घ्यायचे, वर ठेवायचे मोदक। बघा मस्त झालेले आहेत मोदक आणि वाफवले पण आहेत, शिजलेले आहेत, मस्त झालेले आहेत। तर तयार झाले आपले मोदक बाप्पाच्या आवडीचे। तर चला मग तयार झाले आपले मस्त असे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। अगदी मऊ लुसलुसीत होतात। एकदा नक्की बनवून पहा, गणपती बाप्पाला दाखवा। गणपतीचे दिवस सुरू आहेत। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।